हाय मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की VMware वर्कस्टेशन प्रो हे डाउनलोड आणि इन्स्टॉल कसं करायचं. या व्हिडिओमध्ये आपण इव्हेंजी इन्स्टॉल करणार आहोत VMware वर्कस्टेशन प्रोमध्ये. तर सगळ्यात पहिलं आपल्याला इव्हेंजीची OVA फाईल लागेल. त्यासाठी आपल्याकडे दोन ऑप्शन आहेत. पहिला ऑप्शन आपण ती वेबसाईटवरून त्यांच्या डाउनलोड करायची आणि दुसरा ऑप्शन या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक इव्हेंजीची OVA फाईलची लिंक देईल. माझ्या ड्राईव्हची लिंक असेल ती. त्याच्यामध्ये महत्त्वाचं काय की त्याच्यामध्ये ऑलरेडी राउटर्स आणि स्विचेस हे इन्स्टॉल केलेले आहेत. म्हणजे तुम्हाला वेगळं राउटर्स आणि स्विचेस आणि जे काही बेसिक डिव्हाइसेस आहेत ते तुम्हाला इन्स्टॉल करायची गरज नाही पडणार. मग मला असं वाटतं तुम्ही ते एकदा ट्राय करून पहा. तर तरी सुद्धा तुम्हाला मी एकदा इव्हेंजीची वेबसाईटवर घेऊन जातो. इव्हेंजी डाउनलोड ही त्यांची वेबसाईट आहे. हे प्रोफेशनल एडिशन आहे जे आपण यूज नाही करणार. आपल्याला जे जे काही येतं आहे आणि जे जे काही करायचं आहे भविष्यामध्ये ते सगळं फ्री इव्ह कम्युनिटी एडिशनमध्ये होणार आहे, त्यामुळे घाबरायचं कारण नाही. ओके. आता मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक देईल. त्या लिंकने तुम्ही ही OVA फाईल डाउनलोड करा. ओके. ही जवळपास 3.78 GB ची फाईल आहे. याच्यामध्ये राउटर्स आणि स्विचेस ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. तुम्हाला फक्त याला डबल क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही डबल क्लिक कराल हे VMware वर्कस्टेशन मध्ये ओपन होईल. आता याच्यामध्ये तुम्ही नाव टाका, इव एनजी. आता याला आपण इम्पोर्ट करूया. ही जनरली तुमच्या डॉक्युमेंट्स टॅबमध्ये सगळ्या फाईल्स या जमा होतात. तुम्ही पाहिजे तर ते चेंज सुद्धा करू शकता. थोडासा वेळ घेता कारण की ऑलमोस्ट 4 GB ची फाईल आहे. आपण फास्ट फॉरवर्ड करूया. ओके. आपली OVA फाईल ही अपलोड झालेली आहे. सगळ्यात पहिलं तिला आपण चालू नाही करणार, आपण त्याची सेटिंग चेंज करणार. इथे सेकंड ऑप्शन एडिट व्हर्च्युअल मशीनवरती क्लिक करायचं आहे. हे सगळं स्पेसिफिकेशन येणार. जे बाय डिफॉल्ट स्पेसिफिकेशन आहेत ते आहेत. मेमरी 6 GB अलोकेटेड आहे, प्रोसेस 4 GB, सॉरी प्रोसेस 4, हार्ड डिस्क 40 GB. तर आपलं हे चेंज करायचं आहे. आता चेंज करणार तर आहोत आपण, पण हे चेंज कसं करायचं आहे तर तुमच्या लॅपटॉपचे जे स्पेसिफिकेशन असेल त्याच्या अर्धे स्पेसिफिकेशन आपल्याला अलोकेट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही टास्क मॅनेजरमध्ये जावा. टास्क मॅनेजर आय होप तुम्हाला माहीत असेल. राईट क्लिक करा टास्क बारवरती आणि इथे टास्क मॅनेजर दिसेल. क्लिक करा, मॅक्सिमाइज करा. इथे परफॉर्मन्स टॅबवर जावा. CPU सिलेक्ट केला असेल ऑलरेडी. या CPU मध्ये तुम्ही राईट बॉटम कॉर्नरला तुम्ही चेक करू शकता तुमच्या लॅपटॉपमध्ये कोर्स किती आहेत. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. युजली प्रोसेसर्स हे कोर्सच्या डबल असतात. मग हे आपल्या लक्षात ठेवायचं आहे. आपल्या लॅपटॉपमध्ये रॅम किती आहे तर आपल्याकडे आहे 32 GB रॅम, तर आपण मोस्टली अर्धे देणार आहोत, जसं की 16 GB रॅम. ओके. तर चालू करूया आपण मेमरीपासून. तर आपण मेमरी अलोकेट करूया 16 GB. हे मोस्टली तुम्हाला लागणारच आहे, त्याच्यामुळे हे तुम्हाला द्यायचं आहे तुमच्या लॅपटॉपच्या अर्धे स्पेसिफिकेशन. ओके. एक अप्रॉक्स 16 GB रॅम दिला आहे. प्रोसेसर, आता माझ्याकडे 8 प्रोसेसर आहे, तर मी 8 प्रोसेसर देऊन ठेवतो. जेवढे लागतील तेवढे तो घेईल आणि जेवढे नाही लागणार तेवढे तो एम्प्टी सोडेल. नंबर ऑफ कोर्स मी किती देणार आहे? 1. ओके. पर सो माझे बेसिकली 8 कोर्स आहेत माझ्याकडे, तर मी 8 कोर्स अलोकेट करतोय पर प्रोसेस मागे. ओके. तर हार्ड डिस्क मी जवळपास 250 GB ॲड करणार आहे, कारण 40 GB काहीच होणार नाही आहे. तर हार्ड डिस्कवरती सिलेक्ट करा, नेक्स्ट करा, नेक्स्ट करा, क्रिएट न्यू व्हर्च्युअल डिस्क, नेक्स्ट. त्याच्यानंतर इथे चला जवळपास 200 GB देऊया आपण याला. इथे स्टोअर व्हर्च्युअल डिस्क ॲज अ सिंगल फाईल क्लिक करायचं आहे. ओके. नेक्स्ट. फाईल तुम्ही चेंज करू शकता नाव, पण मोस्टली हे राहू द्या. फिनिश. ओके. आता आपली ही हार्ड डिस्क आपण 250 GB ची अलोकेट केलेली आहे. त्याच्यानंतर नेटवर्क अडॅप्टर. आता मोस्टली तुम्ही जेव्हा पुढे आणखी अभ्यास कराल, F5 लोड बॅलन्सर किंवा पालो अल्टो चेकपॉईंट, तुम्ही ऑब्झर्व कराल की तुम्ही जो नेटवर्क अडॅप्टर आहे तो चेंज करता. तो मोस्टली 99% ऑफ द टाइम VMnet 8 करता. तुम्ही तुमच्या फिजिकल नेटवर्क पासून त्याला वेगळा ठेवता.
ओके. आणि VMNet 8 वरती सिलेक्ट केल्यामुळे त्याला इंटरनेट कनेक्शन पण मिळून जातं. तर तुम्ही तो VMNet 8 वर ठेवणार आहे मी इथं आणि ओके. आता इथे ओके केल्यानंतर आपण याला पॉवर ऑन करणार आहोत. थोडा वेळ द्या. थोडा वेळ दिल्यानंतर तो एक IP ॲड्रेस देईल आपल्याला. त्या IP ॲड्रेसवरती आपल्याला लॉग इन करायचं आहे. 2 मिनिटं घेईल ते. जसं तुमच्या लॅपटॉपची क्षमता आहे त्या क्षमतेनुसार ते थोडासा कमी वेळ किंवा थोडा जास्त वेळ घेणार आहे. IP भेटला आपल्याला 192.168.81.128. जो IP आपल्याला भेटला आहे, आता आपण त्या IP मध्ये लॉग इन करूया. आपण इथे HTTP वापरणार आहे, HTTPS नाही. HTTPS जर वापरलं तर लॉग इन होणार नाहीये. एंटर. आता याने आपल्याला लॉग इन युजरनेम पासवर्ड विचारला नाही, कारण की ते ऑलरेडी सेव्ह होतं माझ्या ब्राउझरमध्ये. पण आपण एक काम करूया, आपण साइन आउट करूया. तुम्हाला हे पेज दिसेल. आता या पेजवरती ते विचारेल तुमचा लॉग इन युजरनेम पासवर्ड, जो की डिफॉल्ट असतो. जो डिफॉल्ट युजरनेम आहे ॲडमिन आणि डिफॉल्ट पासवर्ड आहे EU. नो थँक्स. ह्या काही फ्री टोपोलॉजीज तुम्हाला दिसतील. त्या टोपोलॉजीज तुम्हाला डिलीट करायचं आहे, याचं काहीच काम नाहीये. आपण याला डिलीट करूया. ओके. आणि आपण एक नवीन लॅब बनवू शकतो. फॉर एक्झाम्पल मला बनवायचे आहे F5 ची लॅब. ओके. तर आपण F5 ॲड फोल्डर आणि त्याच्यानंतर F5. ओके. एक बेसिक लॅब तयार करूया. आता तुम्हाला असा डॅशबोर्ड दिसेल. आता या डॅशबोर्डमध्ये आपल्या ही जी OVA फाईल आपण यूज केलेली आहे, ही EVE-NG इन्स्टॉल करण्यासाठी, त्याच्यामध्ये ऑलरेडी राउटर्स, स्विचेस आणि काही बेसिक इमेजेस अपलोड केले आहेत. तर तुम्ही राईट क्लिक करा, नोड करा आणि तुम्ही बघू शकता जे जे अपलोड केले आहेत ते तुम्हाला असे हायलाइटेड दिसतील. फॉर एक्झाम्पल सिस्को ASA, सिस्को ASAV, सिस्को IOS. तर फॉर एक्झाम्पल आपण ही इमेज घेऊया जस्ट तुम्हाला दाखवायला. ओके. याच्यामध्ये आपण स्लॉट्स घेऊया FATX. अजून एखादा स्लॉट घेऊया. 128 रॅम बाय डिफॉल्ट हे असं राहू द्या. सेव्ह करा. ओके. आपण स्टार्ट करूया याला. जस्ट तुम्हाला एक्झाम्पलसाठी मी स्टार्ट करून दाखवतोय. जशा भविष्यामध्ये आपण टोपोलॉजीज क्रिएट करू त्यावेळेला आपण डिटेल्समध्ये बघूया की कसे कनेक्ट करायचं, सगळं कसं प्रोसीड करायचं. याच्यावरती डबल क्लिक करा, सॉरी सिंगल क्लिक करा आणि ओपन सिक्युअर CRT ॲप्लिकेशन. हे पहा, आपलं सिक्युअर CRT ॲप्लिकेशन ओपन झालं आहे. त्याच्यामध्ये नो करून मॅन्युअल कॉन्फिगरेशन करूया. 2 मिनिटं वेळ द्या. राउटर हा इनिशियलाइज होतो. इनेबल होस्ट नेम R1. ओके. फॉर एक्झाम्पल. तर असं आपण आता या व्हिडिओमध्ये EVE-NG डाउनलोड, इन्स्टॉल आणि एखादा डिव्हाइस आपण टेस्ट करून पाहिला आहे की कसं आपण इनेबल करू शकतो त्या डिव्हाइसला आणि कसं कॉन्फिगरेशन बेसिक जस्ट करू शकतो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी इन डेप्थ जाऊया. थँक्स व्हिडिओ पाहिल्याबद्दल.